हा काय मग कसं वाटलं आता? खूप प्रसन्न. पण खरं सांगू का, आता असं वाटतंय की याआधी आपण का नाही आलो इथे. म्हणजे आपल्या आयुष्याचा कितीतरी काळ आपण व्यर्थ घालवला. असं नसतं तन्वी. खरं सांगू का, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते. म्हणजे तोपर्यंत आपण खूप साऱ्या परीक्षा देत असतो आणि या परीक्षांमधून आपण आपली पात्रता, आपली योग्यता ही वाढवत असतो. आपल्याला जाग येईल ती सकाळ, हे जर आपण म्हटलं तर मग आत्ता हा जो क्षण आलेला आहे तो सुद्धा आपल्यासाठी मोलाचा आहे. पण तरी एक विचार येतोच मनात. हम्म. आपल्या नोकरीमध्ये असलेलं रेसेशन, वाढणारी स्पर्धा, आपण स्वतःला अपडेट राहायला कुठे कमी पडतो की काय ही मनातली भीती, अत्याधुनिक तंत्रामुळे हातातलं काम जातं की काय ही मानसिकता, हे सगळं आपण डेली अनुभवत असतो. तरी आपण धावत असतो स्वतःला टिकवण्यासाठी. पण आपल्याला एक छोटीशी गोष्ट कळत नाही की स्वतःला टिकवण्यासाठी आपल्याला कुठेतरी थांबण्याची गरज आहे. तन्वी, पाय आपलेच असतात, पण कुठे थांबायचं हे स्वातंत्र्य आपणच आपल्या पायांना देत नाही. ही आपली दुरवस्था आहे. खरं तर ती एक गरज असते, पण त्याच्यातून आपण शिकत असतो, पुढे पुढे जात असतो. ती सुद्धा आपली एक परीक्षा असते. पण खरं सांगू का, अडचणी आल्यानंतर परमेश्वराची आठवण येणं हा स्वार्थ झाला. परमेश्वराकडे जायचं तर केवळ प्रेमाच्या ओढीनं. अगं, भगवंताला माऊली म्हणतो आपण, मग आईकडे जाताना कसला आलाय व्यवहार. त्यामुळे परमेश्वराकडे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला अडचण येईल तेव्हा नाही, तर ते केवळ फक्त भक्तीच्या मार्गाने म्हणूया किंवा निस्वार्थपणे. खरंय तुझं. आज ना सगळं पटतंय मला. बर, आता आणखीन एक छोटस तुला सांगतो. जेव्हा मला गरज आहे तेव्हा मी भक्ती करेन हे योग्य नाही. आणि खरी भक्ती ती आपल्याला कधी विभक्तच होऊ देत नाही.